नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, एक लेखक मित्र चॅनल म्हणून मी ह्याच्यावर भरपूर गोष्टी शेअर करत असते जे नवलेखकांना उपयोगी पडतील. इवन लेखकांनी कमाई कशी करायची याच्याविषयीही मी माहिती देत असते. अनेक रिक्वायरमेंट शेअर करत असते आणि सध्या तुम्हाला सांगते इतक्या रिक्वायरमेंट येत असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या रिक्वायरमेंट येत असतात. सो त्या प्रोजेक्ट जर तुम्ही केलेत तर नक्कीच चांगली अर्निंग करू शकता. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगते. सो एक प्रोजेक्ट होता, एक पॉडकास्ट चॅनल आहे आणि त्यांना एक स्क्रिप्ट रायटर हवा होता. तर ते जे पॉडकास्ट आहेत ते स्वतः ट्रॅव्हल करतात. ओके, सो तिकडे ज्या ठिकाणी ते ट्रॅव्हल करतात सो तिकडचं त्यांना वर्णन हवं होतं आणि त्यांचे अनुभव होतेच, पण ते थोडंसं खुसखुशीत पद्धतीने त्यांना लिहून हवं होतं. आणि त्यांच्याबरोबर बोलताना लक्षात आलं की त्यांना माहिती खूप आहे. सो या सगळ्या प्रोजेक्टवर मी काम करत होते. सो एक मोठी सिरीज बनवली आहे. अजून काही भाग आहेत बाकी, सो तेही चालू आहे. सो ते लवकरच पब्लिश होतील. पण मला सांगायचा हेतू हा आहे की मराठी लेखकांकडे अशाही रिक्वायरमेंट असतात ज्या क्लायंट ओळखून तुम्ही त्यांच्यावर अभ्यास करून तुम्ही लिहायचं असतं. सो त्याच्यासाठी मी जी सॅम्पल स्क्रिप्ट पाठवली होती ती कुठली पाठवली होती ही मी ऍक्च्युअली तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसे प्रोजेक्ट क्रॅक केले जातात. सो सगळ्यात पहिली स्टेप की मी त्यांची रिक्वायरमेंट समजून घेतली. प्रवासाचं हवं होतं, सो त्यांना एक सॅम्पल पाठवणं आवश्यक होतं जो कुठेतरी प्रवास केला असेल आणि थोडंसं विनोदी पद्धतीने लिहिलं असेल तशा पद्धतीचं आपल्याला सॅम्पल पाठवायला लागतं. सो हा मी सॅम्पल पाठवला होता. ही एक ट्रिपची गोष्ट आहे. याचं बऱ्याच जणांना, जर जुने सबस्क्रायबर त्यांना माहिती असेल किंवा फेसबुकवर जे मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल, ही 2019ची गोष्ट मी पोस्ट केली होती. सो हाच सॅम्पल थोडासा चेंज करून मी त्यांना पाठवला होता. सो ही एक महाबळेश्वरची ट्रिप होती आणि आम्ही मैत्रिणी मिळून गेलो होतो आणि त्याचं वर्णन आहे. सो तुम्ही ऐका, तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन माहितीपर गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चालू करूयात की मी त्यांना स्क्रिप्ट कुठली पाठवली होती. ही गोष्ट एका ट्रिपची आहे. ओके, आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. सो सुरुवात कशी केली, मैत्रिणींची ट्रिप प्लॅन करणं सोपं नाही बरं. म्हणजे घरातलं लग्न ठरवणं एक वेळ सोपं आहे, पण प्रत्येकीचं ऑफिस आणि घरच्या कामातून वेळ पाहून तारीख ठरवणं म्हणजे महाकठीण काम. तर गेले 2 वर्ष ठरत असलेली आमच्या 4 जणींची ट्रिप 1 महिना अथक प्रयत्नांती एकदाची ठरली. 4 दिवसावरून क्रॉप करत डायरेक्ट ती 2 दिवसावर आणावी लागली. त्यामुळे लेहपासून सुरू झालेलं लोकेशन आणखीन जवळ करत थेट महाबळेश्वर पर्यंत येऊन पोहोचलं. शेवटी आपलं महाबळेश्वर पण काश्मीरपेक्षा काही कमी नाही बरं का. या वाक्यावर आमच्या चौघींची एक वाक्यता झाली. त्यानंतर शोध सुरू झाली ती हॉटेलची. सगळ्या जणी आपापली जी माहितीतली नावं आहे ती सांगू लागल्या. मला पोहायला येत नसलं तरी स्विमिंग पूल हवा होता. याचं कारण स्विमिंग पूलच्या शेजारी फोटो छान येतात. मग एक जण म्हणाली, वेण्णा लेक जवळ काढू ग फोटो, स्विमिंग पूल कशाला पाहिजे. तर दुसरी म्हणाली, जेवणाची सोय नीट बघा, मला बाहेरचं खाण्यामुळे ऍसिडिटी होते आणि ते नाश्त्यात पोहे नको बरं का बाई, मला अजिबात पोहे आवडत नाही. तिसरी काही म्हणायच्या आत चौथीनं बुकिंग करून टाकलं, कारण हॉटेलच्या बुकिंग करण्यात भरपूर मतभेद होते. आणि तिथे सांगितलं की आता ते हॉटेल कसं आहे वगैरे फोटो मागू नका, डायरेक्ट तिथे जाऊन आता ठरायचं. त्यामुळे हा विषय तिथे संपला, नाहीतर या विषयावर आणखीन 8 दिवस आमची चर्चा रंगली असती. निघायचा दिवस ठरला. सो शनिवारी सकाळी आम्ही निघणार होतो. मग ड्रायव्हर दादा रेडी होते. ते अगदी वेळेवर गाडी घेऊन आले. आपापल्या नवऱ्याला प्रत्येकीने बॅगा उचलायला बोलवलं होतंच. आमच्या हातातल्या बॅगेंचं साईज पाहून 2 दिवस जातीये का 8 दिवस असा प्रश्न बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. पण तरीही मनोमन ते खुश होते, कारण 2 दिवस बायको घरी नाही हा सगळ्यात मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मस्त मग आम्ही चौघी ऐटीत गाडीत बसलो. पटापट सेल्फ्या काढत होतो.
कुठले फोटो कसे काढायचे, कुठे काढायचे, शॉपिंग काय काय करायची यापासून यावेळी जास्त नको बाई खर्च करायला. मॅप्रोत खाण्यापेक्षा घरी जाऊन स्ट्रॉबेरी विथ क्रीम बनवून खाऊ असं चौघींनी समजुतीने निर्णय घेतला. कारण बजेट फ्रेंडली ट्रिप करायची होती. सो मॅप्रोत नको. पाचगणीत पोहोचलो आणि पाहतो तर तिथे 4 बेडरूमचा अवाढव्य बंगला आमच्यासाठी सज्ज होता. एका बेडरूम मध्ये तर चित्रपटात दाखवतात तसा झोपून आंघोळ करायचा टब होता. 2 क्षण मी स्वतःला लक्षच्या जाहिरातीमधली माधुरी समजले. गुलाबांच्या पाकळ्या, पांढरा शुभ्र फेस, उडणारे बुडबुडे. पुढे विचार करणार इतक्यात मैत्रिणीने आवाज दिला, ए चल ग चहा पिऊ. माधुरी फेसातच राहिली आणि मी वरच्या मजल्याच्या रूममध्ये पोहोचले. प्रशस्त बाल्कनी होती. तिथल्या मावशींनी आम्हाला रात्री जेवणाला काय खायचं हे विचारलं. माझ्या एका मैत्रिणींनी तिला पदार्थ सांगताना रेसिपी सकट सांगितला. तिने सगळं ऐकल्यावर सांगितलं, मी चांगलं बनवते ताई, अजिबात काळजी करू नका, छान बनवेल. आणि शेवटी हे सांगून ती निसटली. आम्ही तिथेच एक पॉइंट पाहायला गेलो. पाचगणीचा फेमस टेबललँड पॉइंट. इथे पोहोचल्या एक माणूस आला. तो म्हणला, मॅडम घोडागाडीने जा बर का, बरेच पॉइंट आहेत, तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित. असं म्हणत तो घोडागाडी घेऊनच आला. माझ्यातला पुणेकर जागा झाला. आम्हाला इथलं सगळं माहितीये, आम्ही चालतच जाऊ, तुम्ही इथे वेळ घालवू नका, आम्हाला अजिबात घोडागाडी नकोय. हे ऐकून तो काही न बोलता निघून गेला बिचारा. वातावरण आल्हाददायक होतं. 10 मिनिटांनी एका मैत्रिणीची चप्पल वाजायला लागली. मैत्रीण चालणार होती पण चपलेला चालायचं नव्हतं. शेवटी आम्ही त्या घोडेगाडीवाल्याला बोलवले. त्याला कदाचित कळलं असावं, तो तयारच होता. तो आल्यावर डायरेक्ट म्हणाला, बसा, मी सांगितलं होतं ना. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत निघालो. मग मी त्याला म्हणलं, वो हमको चलना आता है लेकिन मैत्रिणी की चप्पल खराब हो गई. मी गडबडले की वाईट हिंदी बाहेर येतं. मला थांबवत मैत्रीण म्हणाली, अगं बस आता, त्याला मराठी समजतं, मगाशी आपण बोललो की. मी जीप चावत पटकन बसले. मैत्रिणी खिखी हसायला लागल्या. पुढे एक एक पॉइंट पाहत फोटो काढत पुढे निघालो. त्या घोड्यावाल्यानी पण आमचं चौघींचे फोटो छान काढले. थोड्या अंतरावरच पांडवकालीन मंदिर होते. खाली उतरत भुयारातून जायचे होते. एका मैत्रिणीला ते बघूनच चक्कर आली. आम्ही तिला सांगितलं, तू इथेच थांब, आम्ही खाली जाऊन येतो. आम्ही आत गेलो. थंड वातावरण होतं. अंधारात पण फोटो काढता येत होते, हे आम्हाला आवडलं. बाहेर आल्यावर कळलं की अंधारात एकही फोटो धड आला नव्हता. पण छान वाटलं, फारशी गर्दी नव्हती. तिथे 5 मिनिटं बसलो आणि शहरी कोलाहलापासून दूर त्या शांत जागी बसून खोलवर कुठेतरी शांत झाल्यासारखं वाटलं. मग अचानक त्या वरच्या, म्हणजे जिला चक्कर आली होती त्या मैत्रिणीची आठवण झाली आणि आम्ही भरभर वर चढून गेलो. पाहतो तर ती मैत्रीण एका ज्योतिषाबरोबर बोलत होती. तिथे ज्योतिषी फिरत असतात टेबललँडवर, तुम्हाला माहिती असेल. आम्हाला पाहून तो लगेच पुढे आला. माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाला, तुम्ही वर्ल्ड टूर करणार मॅडम. पुढे म्हणाला, तुम्ही सगळ्यांसाठी करता, पण तुम्हाला हवं तसं मिळत नाही. तुम्ही मनाने खूप चांगल्या आहात, फक्त चेहरा बघून तू हे सांगत होता. माझ्याकडे तो ज्योतिषी बघत पण नव्हता. बहुधा माझ्या चेहऱ्यावर पुणे सोडून ही जास्तीत जास्त महाबळेश्वर करेल हे लिहिलेलं त्याने वाचलं असावं. मी आपली चेहरा चुकवत पटापट चालत होते. थोड्या वेळानं ऊन वाढलं. मग आम्ही त्या बंगल्यावर पोहोचलो. जेवण केले आणि मस्त गप्पा मारत कधी झोपलो ते कळलंही नाही. दुपारी 4:30 वाजता जाग आली. पन्ह पिऊन मस्त महाबळेश्वरच्या मार्केटला जायचा आमचा प्लॅन होता. शॉपिंग म्हणलं की आपोआप सगळ्यांना तरतरी येते. तिथे पोहोचल्यावर ड्रायव्हर दादांना सांगितलं, दादा आम्ही 1 तास येतो, तुम्ही इथे कोपऱ्यावरच थांबा. मार्केटमध्ये चक्क त्या दिवशी गर्दी नव्हती. पुढे 2 आणि मागे 2 अशी आम्ही टीम पाडली. मी मागच्या टीममध्ये. नवऱ्याने तंबी दिली होती, काहीतरी घेऊन ये, मोकळ्या हाताने परत येऊ नको. हो, मला शॉपिंगचा जरा कंटाळा येतो. पुण्यात सगळं मिळतं म्हणून बाहेर मी काही सहसा घेत नाही. पण मैत्रिणींची साथ होती म्हणून अंगात वारं शिरल्याप्रमाणे काय काय घेत सुटले होते.
मैत्रिणी सगळ्या हुशार, त्यांना कुठल्या दुकानात काय मिळतं हे करेक्ट माहिती होतं. सगळ्यांच्या हातातल्या बॅगा वाढत होते तरी डोळे अजून काय मिळेल ह्याचा शोध घेत होते. शेवटचं दुकान म्हणत म्हणत आम्ही एका साडीच्या दुकानात आलो. तिथे एकीला साडी घ्यायची होती. आम्ही दोघी फुटाणे घेऊन येऊ तोपर्यंत त्या साडी घेऊन टाकतील असा माझा मूर्ख समज होता. साडी शॉपिंग बद्दल मला अजिबात कळत नाही, त्यात नेसायला आवडत नाही, म्हणून त्या तिघी दुकान फिरत होत्या. मी फक्त बघून गंमत बघत होते. जिला साडी घ्यायची होती तिला कुठली साडी घ्यावी याविषयी संभ्रम होता. दुसऱ्या दोघी तिला प्रत्येक साडी अंगावर घेऊन दाखवत होत्या. शेवटी दुकानदाराने पण उभे राहून 2-3 साड्यांचा पदर खांद्यावर घेऊन साड्या उघडून दाखवत होत्या. असे दुकानदार पाहिले की मला गंमत वाटते, जे नाही का साडी नेसून दाखवतात की कशी दिसेल. हे लोक साडी दाखवायला एखादी बाई का नाही ठेवत हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे दाढी मिशीवाल्या पुरुषाच्या अंगावर साडी पाहून ती आपल्याला किती छान दिसेल असा अंदाज मांडणे म्हणजे सुनील शेट्टीचा डान्स बघून हेमा मालिनी कसा मस्त डान्स करेल असा अंदाज लावण्यासारखं होतं. असो, एकूण 4 पैकी एक तरी तिने साडी घ्यावी असं मला मनोमन वाटलं. पण तिचा वैचारिक चेहरा अजिबात काही ठरवत नव्हता. दोघी मैत्रिणी चिकाटीने तिला साडी दाखवत होत्या. अगं, ही साडी तुला छान दिसेल. ती काहीच न बोलता उठली. तिने अंगावर साडी घेतली आणि आरशात पाहिलं. मला वाटलं चला तो क्षण आला आणि ती आता म्हणणार की ही साडी घ्या आणि चला बाहेर पडू. पण ती म्हणाली नको, ही साडी नको. माझ्याकडे तिने पाहून विचारलं की तुला काय वाटतं, ही साडी मी घ्यावी का? मी काहीही म्हणलं तरी ती साडी घेणार नाही हे मला माहिती होतं. मी तिला म्हणलं हा रंग तुला सूट होत नाही. तिला ते 1 सेकंदात पटलं आणि आम्ही 5व्या मिनिटाला कुठलीही साडी न घेता दुकानात 1.5 तास घालवून बाहेर पडलो. एवढा वेळ घालवल्यामुळे बाकीच्या दोघींनी मनोमन ठरवलं असणार की पुढच्या वेळेस अजिबात साडी खरेदी करायला हिच्या बरोबर जायचं नाही. पण मैत्रिणी असतात बिचाऱ्या, चांगल्या असतात. शेवटी हातात जड बॅगा होऊ लागल्या आणि पोटात भूक लागली. ड्रायव्हर दादांना 1 तास सांगितलं होतं पण आमचे 3.5 तास झाले होते. त्यांना फोन लावत होता पण लागेना. मला वाटलं त्यांनी कंटाळून फोन बंद करून झोप काढली असणार. आम्हाला फिरून फिरून तहान लागली. तिथे एका हॉटेलसारख्या दिसणाऱ्या रंगीबिरंगी दुकानात आम्ही गेलो. तिथे बसायला मस्त जुन्या स्टाईलचा टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यांना म्हणलं पाणी दे बाबा. तो म्हणाला मॅडम खास महाबळेश्वरची वाईन मिळते इथे, अजून भरपूर ऑप्शन आहे, तुम्ही आत या. बापरे, आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि बाहेर नीट पाटी वाचली तर एका वाईन शॉपमध्ये हॉटेल समजून आम्ही घुसलो होतो. देशी दुकानात दारूचे पडदे लावतात, मग वाईन शॉपमध्ये का नाही लावत असा मला प्रश्न पडला. तिथून पटकन उठलो आणि बाहेर जाऊन जे हसायला लागलो तितक्या ड्रायव्हर दादांचा फोन आला. माझी मैत्रीण खूप हुशार. आम्हाला पुढच्या दुकानात जवळ घेऊन गेली आणि ड्रायव्हरला तिथे यायला सांगितलं. नाहीतर लँडमार्क म्हणून वाईन शॉप ऐकून त्याला काय वाटलं असतं देव जाणे. शॉपिंगची मोहीम फत्ते करून आम्ही बंगल्यावर आलो. गरम गरम जेवण तयार होतं. रात्री मस्त गप्पांची मैफिल जमली. आयपॉडवर गाणी ऐकत एकमेकींशी बोलत नुसतं शांत बसून लोळत होतो. थंडी वाढू लागली होती. डोळ्यांवर ग्लानी आली आणि आम्ही गाढ झोपलो. सकाळी फ्रेश झालो. उत्साहात नवीन कपडे घालून आवरलं. थोड्या उड्या मारत व्हिडिओ काढले. फोटोसाठी तिथल्या मावशींना पकडलं. त्या बिचाऱ्या व्हिडिओ काढत होत्या आणि गालातल्या गालात हसत होत्या. सो आमच्या रीलचा प्रवास सुरू झाला. शाळेतल्या मुली यांच्यापेक्षा बऱ्या असं त्यांना वाटत असावं, पण आम्हाला काही फरक पडणार नव्हता. पुढे पॉइंट दर्शन, एका ठिकाणी रील्स करायचे होते. गर्दी नव्हती, मग तिथेच डान्स करायचं ठरवलं. डान्सच्या साध्या स्टेप्स एकीने ठरवल्या. त्यांना छान मस्त जमत होता, पण माझे पाय काय मॅच होत नव्हते. माझ्यात अति उत्साह. डायरेक्ट गणपती डान्स येतो आपल्याला, आधेमध्ये काही जमत नाही. पण अखेर पायांना ओरडले, नीट नाचा बरं. पुढच्या वेळेला त्यांना मस्त जमलं आणि व्हिडिओ जमला. सगळ्यांनी मनसोक्त निसर्गाचा आनंद घेतला. फोटो सेशन केलं. दुपारी जेवण करून परतीच्या वाटेला लागलो. मॅप्रोत खर्च काही करायचा नाही असं आधीच ठरवलं होतं, म्हणून महाबळेश्वरच्या मॅप्रोत जास्त वेळ न घालवता
आम्ही वाईच्या मॅप्रोत गेलो आणि तिथे 1 डझन सरबत बॉटल विथ स्ट्रॉबेरी विथ क्रीम थोडंसं आणि थोडंसं सँडविच खाल्लं. उगाच आपलं थोडं थोडं पोट भरल्याने गाडीत बसून मस्त झोप लागली. रविवार संपणार होता. 2 दिवस आनंदात गेले. ट्रिप संपणार होती, पण असंख्य आठवणी, गमतीचे प्रसंग, मन मोकळ्या गप्पा साठवून आम्ही आपापल्या परीने घरी आलो. काहीही म्हणा, मैत्रिणींबरोबर जी मज्जा येते तसा आनंद तुम्हाला कुठल्याच ग्रुपमध्ये मिळणार नाही. आणि घरच्यांना पण सुटका मिळते की नाही, त्यामुळे आपलं ट्रिपला जाणं हे कर्तव्य असतं. बाकी तुम्हाला आमची गोष्ट कशी वाचली आहे नक्की सांगा. सो ही आमची महाबळेश्वरच्या ट्रिपची गंमत होती. ती मी क्लायंटला पाठवली, त्यांना आवडली आणि आम्ही काम सुरू केलं. सो असेच तुम्ही जेव्हा लिहित असता तेव्हा लिहित राहा, सोशल मीडियावर लिहित राहा. तुमचं ते सॅम्पल म्हणून तुम्हाला कधी उपयोगी पडेल आणि तुम्हाला काम मिळून तुमचं प्रोजेक्ट सक्सेस होईल हे सांगता येत नाही. सो अशाच माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.